परफेक्ट. ठीक आहे. तर काय करतोय आपण? टेराफॉर्म बघतोय. टेराफॉर्म काय आहे? तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल आहे. कशासाठी यूज करणार आहोत आपण? आपला जो इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या AWS वर आपण क्रिएट करणार, तो इन्फ्रास्ट्रक्चर मॅन्युअली क्रिएट न करता काय करणार आपण? एक कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार, पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड फॉर्मॅटमध्ये लिहिणार आणि जेव्हा आपण त्या फाईलला एक्झिक्यूट करणार, तेव्हा आपला इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होणार. आता एक्झिक्यूट कसं करायचं? तर एक्झिक्यूट करण्यासाठी टेराफॉर्मचा CLI मोड यूज करायचा आहे. म्हणजेच टेराफॉर्मच्या काही कमांड्स यूज करायचे. आलं लक्षात? ठीक आहे. तर आता सर्वात आधी आपण आपला पहिला टर्म क्रिएट करायला सुरुवात करू. कॉन्फिगरेशन फाईल लिहायला सुरुवात करायची आहे. तर आता कॉन्फिगरेशन फाईल लिहिली कशी जाईल ते बघावं लागेल. तर मी काम करतो, इथे टेराफॉर्म नावाचा फोल्डर क्रिएट करतो, ज्यामध्ये सगळ्या फाईल्स आपण ठेवणार. ओके. हा प्लस साइन आहे इथे. या प्लस साइनचा यूज करू शकता तुम्ही टू क्रिएट फोल्डर्स आणि फाईल फोल्डर अँड फाईल. आणखी एक फोल्डर क्रिएट करतोय, नॉट इन साइड टेराफॉर्म बट आउटसाइड. डेमो वन समथिंग. आणि हे जे काही आहे आपल्याकडे इथे, ह्या सगळ्या मूव्ह करून टाकतोय मी, जेणेकरून आपल्याला काय होईल, थोडं इझी राहणार. एवढ्या सगळ्या फाईल आपल्याला दिसणार नाही. ओके. नाव मूव ऑल इन डेमो. परफेक्ट. आता ह्या डेमोला असं बंद करून ठेवता येईल मला. ठीक आहे. हा. सो नाव इन टेराफॉर्म क्रिएट वन फाईल. लिहिणार आपण याला EC2 डॉट TF. काय लिहिणार? TF. एक्सटेन्शन काय असलं पाहिजे? TF मीन्स टेराफॉर्म फाईल. टेराफॉर्म फाईल TF. ओके. तर आता हे ऍक्च्युली कोणत्या लँग्वेज मध्ये लिहायचं आहे आपल्याला? तर एक कॉन्फिगरेशन लँग्वेज असेल, ती म्हणजेच हॅशिकॉफ कॉन्फिगरेशन लँग्वेज. काय असेल? हॅशिकॉफ कॉन्फिगरेशन लँग्वेज. हा. आता हा टेराफॉर्म आहे काय? तर हा टेराफॉर्म कोणत्या कंपनीचा टूल आहे? तर हा टेराफॉर्म आहे आपल्या हॅशिकॉफ कंपनीचं टूल. ओके. टेराफॉर्म नॉट रजिस्ट्री बट जस्ट सिंपल तुम्ही सर्च करणार तर काय म्हणता इथे बघा, टेराफॉर्म कोणत्या लँग्वेजचा यूज करणार? द डिक्लेरेटिव्ह लँग्वेज. कोणत्या लँग्वेजचा? डिक्लेरेटिव्ह लँग्वेज. अँड यू यूज हॅशिकॉफ कॉन्फिगरेशन लँग्वेज टू डिस्क्राइब युअर डिझायर्ड अँड end states rather than writing step by step procedure commands. कळलं का? काय करणार आहोत आपण? लँग्वेज कोणती यूज करणार? कॉन्फिगरेशन लँग्वेज, HCL लँग्वेज, हॅशिकॉफ कॉन्फिगरेशन लँग्वेज. ओके. तर टेराफॉर्म हे टूल कुणाचं आहे? तर टेराफॉर्म आहे टूल कोणत्या कंपनीचं? हॅशिकॉफ कंपनीचं. कळलं का? ठीक आहे. आणि या रिलेटेड तुम्हाला सर्टिफिकेशन पण अवेलेबल असतात. तुम्ही सर्टिफिकेशन पण करू शकता. हॅशिकॉफ असोसिएट. ठीक आहे. हॅशिकॉफ टेराफॉर्म असोसिएट म्हणून एक सर्टिफिकेट येतं, जे तुम्हाला कॅपेबल दाखवतो की येस यू आर हॅव्हिंग अ नॉलेज ऑफ टेराफॉर्म ऑल टर्म्स. ओके. ठीक आहे. तर आता सर
आपण लिहायला सुरुवात करतोय कोणत्या लँग्वेज मध्ये लिहितोय, हॅशिकॉफ लँग्वेज मध्ये लिहितोय, एक्सटेन्शन काय असलं पाहिजे, टीएफ असलं पाहिजे. आता लिहायचं कसं, काय करणार आपण इथे, काय लिहिणार, कसं लिहिणार, तर याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आता टेराफॉर्मला सर्वात आधी आपल्याला काय करायला लागणार आहे, सांगायचं आहे काय, कुठे काम करणार. टेराफॉर्मला सांगायचं, आणि टेराफॉर्मला थोडी माहिती आहे. हा, क्लाउड फॉर्मेशन असतं तर तो तिथलाच आहे एडब्ल्यूएस मधला, त्याला माहिती आहे मी एडब्ल्यूएस वरच काम करणार. बट ऍशिकॉप कुठल्याही क्लाउडवर काम करू शकतो. तर आपल्याला आधीच सांगायचं तर आहे की बाबा आपण कोणत्या क्लाउडवर काम करणार. करेक्ट. तर त्यासाठी आता इथे बघा, लिहिणार कसं, तर छोटे छोटे ब्लॉग्स असणार. काय असणार, छोटे छोटे ब्लॉग्स. दॅट इज वाय इट्स काय म्हणतात, खूप इझी लँग्वेज आहे आणि ह्युमन रिडेबल लँग्वेज आहे. ह्युमन रिडेबल लँग्वेज म्हणजेच काय लिहावं लागेल आपल्याला, की आणि व्हॅल्यू. की आणि व्हॅल्यू. की काय असेल, नेम. व्हॅल्यू काय असेल, सूरज. की काय असेल, ऍड्रेस ऑर सिटी. व्हॅल्यू काय असणार, पुणे. कळलं. ते एवढ्या इझी भाषेमध्ये लिहायचं आहे आपल्याला, काही डेव्हलपर सारखं ते HTML CSS लँग्वेज अशी काही लिहायची नाहीये. खूप इझी लँग्वेज लिहायची आहे. तर आता इथे आपण सर्वात आधी काय सांगणार याला, की आपण कुठे काम करणार आहोत. त्यासाठी लिहावं लागतं प्रोव्हायडर. काय लिहावं लागेल, प्रोव्हायडर. आता मला असं सजेशन येत आहे, सजेशन येत आहे ना. आता हे तुम्हाला येणार नाही. का बरं, कारण इथे मल्टिपल एक्सटेन्शन्स यूज करतोय मी. जर तुम्हाला असं सजेशन नाही आलं तर घाबरू नका. ओके, दिस सजेशन जस्ट बिकॉज ऑफ दी एक्सटेन्शन्स. तर इथे हा एक्सटेन्शनचा टॅब असतो. इथे जर तुम्ही बघणार तर इथे माझ्याकडे मल्टिपल एक्सटेन्शन्स अवेलेबल आहेत. हा, दिसतायत हे सगळे बघा. इथे हॅशिकॉपचा एक टेराफॉर्मचा एक्सटेन्शन अवेलेबल आहे, तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तुम्ही सर्च करा वरती आणि देन इन्स्टॉल करा. तर ते तुम्हाला हेल्प करतं सिंटॅक्स एरर्स वगैरे फाइंड आउट करण्यासाठी. आणि इवन इट विल गिव्ह यू अ सजेशन सिमिलरली, जिथं जसं मला आत्ता दिलेलं आहे. हा, प्रोव्हायडर. प्रोव्हायडर म्हणजे कोण, क्लाउड प्रोव्हायडर. व्हेरी गुड. कोण असणार, क्लाउड प्रोव्हायडर. कोणता यूज करतोय आपण क्लाउड, AWS. सो AWS. इथे काय लिहिणार आपण, AWS. कळलं. ठीक आहे. नेक्स्ट, आता AWS मध्ये काय करणार आहोत आपण. AWS मध्ये आपण AWS तर सांगितलंय, बट AWS मध्ये आपण काय करतो ऍक्च्युली, कुठे जातो, कुठे काम करतो, EC2 वर काम करतो. ठीक आहे, तो एक वेगळा प्रश्न. आणखी त्याच्या आधी काय करतो, तुम्हाला माहिती आहे, अवेलेबिलिटी और रिजन. माहिती आहे रिजन. हा, तर आता AWS वर गेल्यानंतर आपण रिजन सिलेक्ट करतो सर्वात आधी. ठीक आहे. तर रिजन, आता रिजन कोणतं आहे आपण यूज करतोय, कोणतं यूज करतोय रिजन आपण, नॉर्थ व्हर्जिनिया. याचा कोड काय असतो, आपल्याला नॉर्थ व्हर्जिनिया असं नाव लिहायचं नाहीये. याचा कोड काय असतो, तर इथे बघा कोड काय आहे, US East 1. तर ते इथे लिहावं लागेल. आणि हा, स्ट्रिंग डेटा टाइप्स माहिती आहे ना तुम्हाला, डेटा टाइप्स कोणते कोणते असतात, स्ट्रिंग, बुलियन, आणखी नंबर्स, आणखी येस. तर तेच डेटा टाइप्स आपल्याला इकडे यूज करायचे असतात. आता स्ट्रिंग मध्ये असेल हा, तर US-EAST-East-1 झालं. कळलं का. हेच जर तुमच्या सिस्टम मधून तुम्ही काम करणार आहे, AWS चा तुम्हाला ऍक्सेस घ्यायचा असेल, तर तुम्हाला काय द्यावं लागेल. आता रिजन कळलंय आपल्याला. एखाद्या स्पेसिफिक युजरने काम करायचं आहे AWS वर, तर काय करतो आपण, IAM रोल देतो. बरोबर. आणखी
हा आपला लॅपटॉप आहे, या लॅपटॉप वरून आपल्याला AWS सोबत कनेक्ट करायचं आहे, तर काय करावं लागेल? पब्लिक नाही, ऍक्सेस की सिक्रेट की एका युजरची. बट आपण ते करणार का आता? ऍक्सेस की सिक्रेट की कुणाची लागेल मग? रूट युजरची लागेल. पण आपण डेडिकेटेड इन्स्टन्स बनवलेला आहे, राईट? ठीक आहे, मग आता हे आपण यूज नाही करणार. ओके, तर हा झाला छोटासा तुमचा ब्लॉक, जे काय डिफाईन करतोय? तुमचं प्रोव्हायडर डिफाईन करते की तुम्ही ऍक्च्युली कुठे काम करणार आहात. आणि हे मी माझ्या मनाने लिहित नाहीये, मी आत्ता पण सांगतोय, हे मी माझ्या मनाने लिहितोय का? नाही. तर हे सगळं कुठे मिळेल तुम्हाला? तर टेराफॉर्म रजिस्ट्रीज मध्ये. टेराफॉर्म रजिस्ट्रीज, कुठल्या पण क्लाउड सोबत तुम्ही काम करा, इथे रजिस्ट्रीज अवेलेबल आहेत. ओके, इथे तर आता हायलाइटेड काय दिसतंय? अजोर दिसतंय, ओरॅकल क्लाउड दिसतोय, गुगल कुबरनेटिस, AWS, अलीबाबा. इथे सी ऑल करा, तुम्हाला भरपूर सारे क्लाउड्स मिळतील, जे तुम्हाला माहित पण नसेल, बघितले पण नसेल कधी, नाव पण नसेल ऐकलं. कळलं? हा. तर आपण कुठे काम करतोय सध्या? क्लिक करायचं यावर, आणि यामध्ये AWS वर तो तुम्हाला पूर्ण सांगेल की बाबा कशा पद्धतीने फाइल्स लिहायच्या आहेत. कळलं का? हा, ठीक आहे. सो AWS वर कशा पद्धतीने क्लाउड फाइल्स लिहायचे आहे हे पूर्ण तो इन्फॉर्मेशन देईल तुम्हाला. तर इथे राईट साईडला हा बघा छोटासा इन्फॉर्मेशन दिलाय त्याने, राईट? बट आपण एक एक करून बघू. डॉक्युमेंटेशन्स, ओके, आलोय आपण डॉक्युमेंटेशन वर. तर सर्वात आधी काय म्हणतोय तो? AWS प्रोव्हायडर. काय म्हणणार, काय करणार हा? AWS वेब प्रोव्हायडर इज अ Terraform मोस्टली वाइडली used provider and the industry standard way to manage AWS infrastructure as a code. कळलं? That is why we written down here what? A provider. सर सिंटॅक्स मला माहिती नाही कसं लिहायचं. तर या रजिस्ट्री मध्येच इथे भरपूर सारे डॉक्युमेंट्स मिळतील तुम्हाला लेफ्ट हँड साइडला. सी, AWS च्या प्रत्येक सर्व्हिस बद्दल तुम्हाला डॉक्युमेंट मिळेल की सिंटॅक्स कसा यूज करायचा आहे, फाईल लिहायची कशी आहे. कळलं? ठीक आहे. हा, नेक्स्ट इथे बघा काय करतोय आपण, तर सेम सी प्रोव्हायडर, कॉन्फिगर द AWS प्रोव्हायडर. मी माझ्या मनाने लिहिलं होतं का? त्याने स्वतः सांगितलेलं आहे, मला माहिती आहे म्हणून मी लिहिलेलं आहे. अंडरस्टूड? ओके, तर ह्या दोन टर्म्स आपण ऑलरेडी यूज केले आहेत. नेक्स्ट, आता इथे काय करणार आपण? AWS रिजन पण आपला सिलेक्ट झाला आहे, एक ब्लॉक आपला कंप्लीट आहे. नेक्स्ट, रिजन मध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करता? सर्वात आधी EC2 वर जाणार, रिसोर्स वर जाणार, देन तुम्ही काय करणार? एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करणार. आता जर तुम्ही एखादा रिसोर्स क्रिएट करताय तर इथे एक ब्लॉक लिहावा लागेल, तो म्हणजेच रिसोर्स ब्लॉक. कोणता ब्लॉक? रिसोर्स ब्लॉक. बघा होत काय इथे ऍक्च्युली, एक ब्लॉक, दुसरा ब्लॉक, तर ब्लॉक्स मध्ये काम होत आहे. ओके, म्हणजे सेपरेट सेपरेट तुम्हाला ब्लॉक क्रिएट करावे लागतील. आता इथे AWS आपलं सिलेक्ट झालंय, रिसोर्स कोणता क्रिएट करायचा आहे ते सांगा. EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. तर EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचं असेल, किंवा S3 क्रिएट करायचं असेल, किंवा IAM युजर क्रिएट करायचं असेल, सगळे रिसोर्सेस तुम्ही क्रिएट करू शकता. बट आता सिंटॅक्स कसा लिहायचा? अगेन इकडे यायचं, बघा रिसोर्स दिसतोय, आणि हा काय म्हणतोय? क्रिएट VPC. तर VPC क्रिएट करण्यासाठी रिसोर्स काय यूज केलं आहे? त्याने नाव काय यूज केलं आहे? AWS अंडरस्कोर VPC. ठीक आहे. आणि सिमिलरली एखादा इन्स्टन्स जर त्याला क्रिएट करायचं असेल तर, हा, हे म्हणत होतो मी, ऍक्सेस की सिक्रेट की, म्हणजेच एखाद्या स्पेसिफिक युजरने तुम्ही काय करणार? तुमच्या लोकल लॅपटॉप वरून AWS सोबत कनेक्ट होणार. या EC2 इन्स्टन्सची गरज पडली असती का? नाही, डायरेक्टली तुमच्या लॅपटॉप वरून तुम्ही काम करू शकता.
जर ऍक्सेस की सिक्रेट की तुम्ही कॉन्फिगर केली तर. हे ऑलरेडी माहिती आहे? हा, माहिती आहे का? टेराफॉर्म आपल्या विंडोज मध्ये इन्स्टॉल करायचं. हा EC2 इन्स्टन्स तुम्हाला क्रिएट करायची गरज नाही. ऍक्सेस की सिक्रेट की तुमच्या लॅपटॉप मध्ये जे तुम्ही फाईल क्रिएट करताय इथेच द्यायचं आणि तुमच्या लॅपटॉप मधूनच टेराफॉर्मच्या कमांड्स रन करायच्या. AWS कॉन्फिगर कमांड माहिती आहे ना? ते न करता आपण आता या फाईल मध्ये लिहिणार ऍक्सेस की सिक्रेट की. ज्याचा यूज करून टेराफॉर्म कुणाला कनेक्ट करेल? AWS ला कनेक्ट करेल. ठीक आहे. हा, ओके. सो आपण ऍक्सेस की सिक्रेट की तर नाही केलंय. हा तुम्हाला टास्क की आपण हे कसं यूज करणार आपल्या लोकल लॅपटॉप वरून AWS सोबत कनेक्ट करण्यासाठी. क्लिअर. बट आता रिसोर्स आपल्याला काय क्रिएट करायचं आहे? EC2 इन्स्टन्स. लेफ्ट हँड साइडला बघा EC2 इन्स्टन्स और इथे सर्च करा. सर्च बॉक्स असतो इथे वरती. EC2 नाही, लेफ्ट हँड साइडला आपल्याला इथे आधी आता सर्च बॉक्स आला इथे. ओके, EC2 EC2 आता EBS दाखवतो इथे, बट EC2 बघा, नॉट दिस EBS. हा, इलास्टिक कम्प्युट क्लाउड हेच आहे की नाही आपलं? तर याच्यावर आपण क्लिक करूया. यामध्ये काय काय दिलंय? रिसोर्सेस क्रिएट करायचं ना आपल्याला. तर AWS अंडरस्कोर इन्स्टन्स इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. तो सी एक रिसोर्स आपल्याला क्रिएट करावा लागेल आणि त्यासाठी काय लिहायचं आहे? तर रिसोर्स ब्लॉक लिहायचा आहे आणि तो राहणार या पद्धतीने. कुठे गेलं ते? भरपूर डेटा दिलाय या पद्धतीने. ठीक आहे, सुरुवात करूया लिहायला. काय बोलतोय तो? AWS अंडरस्कोर इन्स्टन्स लिहा. AWS अंडरस्कोर इन्स्टन्स लिहा. देन त्यानंतर आता हे काय असेल? नेम. तर हे असतं रेफरन्स नेम. हे काय असतं? रेफरन्स नेम. माय EC2 असं काहीतरी तुम्ही रेफरन्स नेम देऊ शकता. हे रेफरन्स नेम कोणासाठी असेल? टेराफॉर्म साठी असेल. टेराफॉर्म या नावाने त्याला असाइन करेल. ठीक आहे, आयडेंटिफाय करेल. ओके, देन आता हे झालं. त्यानंतर AWS क्रिएट करायला काय काय आवश्यक असते? इन्स्टन्स क्रिएट करायला काय काय आवश्यक असते सांगा? सर्वात आधी AMI लागेल, तर AMI असं लिहितोय मी इथे. नेक्स्ट आणखी काय असते आवश्यक? हा, इन्स्टन्स अंडरस्कोर टाइप. इन्स्टन्स अंडरस्कोर टाइप. नेक्स्ट की पेअर. व्हेरी गुड. की नेम. आणखी सिक्युरिटी ग्रुप लागतो, बरोबर. तर इथे कसं देतो? VPC सिक्युरिटी ग्रुप आयडीज. आणखी अवेलेबिलिटी झोन द्यायचा आहे तर ते तुम्ही देऊ शकता. आणखी भरपूर सारे टर्म्स देऊ शकता. बघा इथे काय दिलेलं आहे? स्ट्रिंग यूज करायची आपल्याला. स्ट्रिंग, समजलं? तर डेटा टाइप्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, ओके. सो बघा, AMI लिहितोय आपण. AMI ID आपल्याकडे आहे का अवेलेबल? इकडे यावं लागेल. AMI ID आपल्याला घ्यावी लागेल इकडनं. लॉन्च इन्स्टन्स. आणखी इन्स्टन्स टाइप. इन्स्टन्स टाइप आपण कोणता घेतोय? येस, T3 डॉट MICRO मायक्रो. की पेअर काय आहे? की पेअर कोणती यूज करणार आहे मी? माझी की पेअर कोणती आहे ती? ID अंडरस्कोर RSA. आणि AMI आपण आता घेणार इथून आपण AMI ID सिलेक्ट करणार. ठीक आहे, नेक्स्ट काय अजून? VPC सिक्युरिटी ग्रुप. तर सिक्युरिटी ग्रुप पण आपण जो क्रिएट केला आहे त्याचीच आयडी घेणार. ठीक आहे, ओके. एक तर इथून घ्या किंवा तुमच्याकडे कॅटलॉग असतो
कॅटलॉग माहिती आहे ना? हा, ठीक आहे. तर हा EMI ID इथे यूज करणार आपण. कॉपी. कोणता आहे तो? AWS लिनक्स आहे. हा, ओके. हे झालं सिक्युरिटी ग्रुप. सिक्युरिटी ग्रुप कोणता आहे आपला? सिक्युरिटी ग्रुप एक्झिस्टिंग माय एस जी. याचा आयडी दिसतो का इथे? येस, हा आयडी आहे ना. हम्म. तर हा आयडी कॉपी करणार, इथे यूज करणार. आता मला सांगा, एक पेक्षा जास्त सिक्युरिटी ग्रुप आपण एका इन्स्टन्सला लावू शकतो? त्यामुळेच इथे आपल्याला आता लिस्ट देता येईल. कॉमा द्यायचा आणि दुसरा सिक्युरिटी ग्रुप लिहायचा. कळलं का? ओके. आणि कीप इट इन स्ट्रिंग. बघू. समजलं? ओके. आता इथेच बघा, तुम्ही आर्ग्युमेंट्स दिसणार तुम्हाला. आर्ग्युमेंट रेफरन्सेस मीन्स काय काय यूज करू शकता तुम्ही इथे. रिजन, EMI, असोसिएट पब्लिक IP, देन अवेलेबिलिटी झोन. जर तुम्हाला अवेलेबिलिटी झोन द्यायचं असेल, अवेलेबिलिटी झोन देऊ शकता. देन तुम्ही भरपूर सारे जे पण तुम्हाला आवश्यक आहे EC2 इन्स्टन्स मध्ये द्यायचं, ते सगळ्या टर्म्स तुम्ही इथे लिहू शकता. कळलं का? तर ते आपल्यावर डिपेंड करतं की आपल्याला काय यूज करायचं आहे, EC2 इन्स्टन्स मध्ये कोणते कॉन्फिगरेशन ठेवायचे. ओके. हा इन्स्टन्स टाईप आपण बघितलाय, घेतलाय. तिथे लॉन्च टेम्पलेट द्यायचं असेल, की नेम दिलेला आहे आपण आता, है ना. तर यापैकी जे तुम्हाला आवश्यक आहे ते तुम्ही इथून यूज करू शकता. A1 आपण आता VPC सिक्युरिटी ग्रुप पण दिलेला आहे. सिक्युरिटी ग्रुप्स असं यूज करू शकता, और VPC सिक्युरिटी ग्रुप पण देता येईल. सबनेट आयडी देता येईल, कोणत्या सबनेट मध्ये तो इन्स्टन्स क्रिएट व्हायला पाहिजे, तर सबनेट आयडी आपल्याला देता येईल. युजर डेटा लिहिता येईल. येते का लक्षात? हा, सी VPC सिक्युरिटी ग्रुप्स हे सुद्धा आपण इथे यूज केलेलं आहे. केलंय की नाही? येस. ओके. सो हा बेसिकचा एक तुमचा काय झालाय, एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी तुम्ही फाईल लिहिलेली आहे. तर आता आपण काय करणार, याला कमिट करणार. कमिट करण्यासाठी काय करावं लागेल, इथे तुम्हाला राईट या तीन डॉट्स वर क्लिक करायचं, टर्मिनल वर यायचं, न्यू टर्मिनल ओपन करायचा, और एल्स इथे लोगो असतो हा, ठीक आहे, सेंटर वाला, याला क्लिक करणार तर खाली टर्मिनल ऑटोमॅटिक ओपन होतो. देन आपल्या कमांड्स, रेग्युलर कमांड्स गिट वाल्या. कोणत्या कमांड्स? कोणत्या कमांड्स? गिट. येस, गिट ऍड करतो ना आपण. हा, त्याच कमिट. तर गिट -a-m, इथे ही कमांड आपली एक्झिक्यूट नाही झाली होती, करून बघूया होते का. ठीक आहे. आणि इथे एक मेसेज देणार आपण. कोणता मेसेज असायला पाहिजे? माय फर्स्ट टेराफॉर्म रिसोर्स. ओके, लेट्स ट्राय. सॉरी, नॉट गिट, कमिट. परफेक्ट झालं. गिट स्टेटस अँड ट्रॅक्ट. नाही झालं असेल. ठीक आहे, काय माहिती, नाही होत आहे. ठीक आहे, सो काही हरकत नाही. गिट ऍड करू आपण डायरेक्टली. गिट कमिट करू. -m देणार. टेराफॉर्म रिसोर्स फाईल ऍडेड. ओके. कमिट झालं. नेक्स्ट गिट पुश ओरिजिन मेन.
परफेक्ट झालंय. ओके. नाव कुठे येणार आपण? आपल्या EC2 इन्स्टन्सचा जिथे ऍक्सेस घेतलाय आपण इथे. इथे टेराफॉर्म इन्स्टॉल्ड आहे ना. जर टेराफॉर्म तुमच्या लॅपटॉप मध्येच इन्स्टॉल्ड असतं तर तुम्ही इथूनच टेराफॉर्मच्या कमांड्स एक्झिक्यूट केल्या असत्या. कळलं का? हा. आणि तुम्हाला काय द्यावं लागलं असतं इथे? ऍक्सेस की अँड सिक्रेट की. कळलं? तर ते तुम्हाला इन्स्टन्सची गरज नाही पडणार. मला फक्त टेराफॉर्म यूज करायचा आहे म्हणून मी इन्स्टन्स क्रिएट केलेला आहे. बट यू कॅन इन्स्टॉल युअर टेराफॉर्म डायरेक्टली इन युअर विंडोज अँड वर्क फ्रॉम दिस लोकेशन डायरेक्टली. सो यू डोंट नीड AWS इन्स्टन्स फॉर दॅट. बट अकाउंटची आवश्यकता असणार. ओके. अकाउंटची आवश्यकता असणार, इन्स्टन्सची नाही. समजलं का? ठीक आहे. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय? आर यू गाइज देअर? ओके. So next, SSH-i ID_RSA Ubuntu @ आपल्या इन्स्टन्सचा IP ॲड्रेस. परफेक्ट. सो sudo -i and then इथे काय करायचं आहे मला? git clone. कोणती रेपॉझिटरी क्लोन करणार? कोणती रेपॉझिटरी क्लोन करतो आपण? आपली गिटहब मधली रेपॉझिटरी batch4 जी आपल्या लॅपटॉप मध्ये पण अवेलेबल आहे. 2.5 actually. This one. Copy. Use here. Enter. Clone successful. cd batch25 enter. इथे टेराफॉर्म फोल्डर आलाय का आपला? व्हॉट? हे कोणत्या ब्रांच मध्ये झालेलं आहे? 2.5 मध्येच केलं ना आपण? 2.5. 'हम्म. git check out main git merge merge. कोणती ब्रांच होती ते? हा. अच्छा, हे ओपन एडिटर मध्ये ओपन झालेलं आहे.
ठीक आहे. ओके, सो git add git commit -m होतंय का कमिट आता? Terraform file added, git push origin main. ठीक है, git pull origin main. परफेक्ट आलाय. ठीक आहे. सो cd terraform here आणि आपली पहिली फाईल इथे अवेलेबल आहे ec.tf. आता आपल्याला बघायचं आहे की ह्या फाईलला एक्झिक्यूट कसं करणार. तर त्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल, टेराफॉर्मची लाईफ सायकल. टेराफॉर्मची लाईफ सायकल बरोबर आहे का राहुल? रोहित आहे का लक्ष? ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, टेराफॉर्मची लाईफ सायकल बघायची आहे की ह्या फाईलला एक्झिक्यूट कसं करणार आणि देन रिसोर्स क्रिएट कसा होणार. ओके, सो नाव टेराफॉर्म लाईफ सायकल. टेराफॉर्म लाईफ सायकल मध्ये पहिली कमांड, इवन इकडे आपण बघू टेराफॉर्म लाईफ सायकल, लाईफ सायकल. सो टेराफॉर्म लाईफ सायकल मध्ये क्रिएट पासून डिस्ट्रॉय करण्यापर्यंत त्याच्या काही कमांड्स आपल्याला यूज करायचे असतात, त्या बघणार आपण. ठीक आहे. टेराफॉर्म लाईफ सायकल मध्ये कुठे गेलं ते, इथे दिलेली आहे पूर्ण लाईफ सायकल. तर मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने जाऊया. ठीक आहे. इकडे येणार सर्वात आधी लाईफ सायकल मधली पहिली कमांड टेराफॉर्म टेराफॉर्म इनिट. कोणती कमांड? इनिट. आता हे इनिट काय करतं, टेराफॉर्म इनिट काय करतं, तर टेराफॉर्म इनिट काय करणार, इनिशियलाइज करणार. व्हॉट? तर एकतर फाईल, सगळ्या फाईल्स आपल्या चेक करणार, त्याला रेडी करणार एक्झिक्यूट करण्यासाठी. आणि आणखी त्या फाईल मध्ये आपला प्रोव्हायडर कोण आहे त्याला इनिशियलाइज करणार. कळलं? आपला प्रोव्हायडर काय लिहिलंय आपण, AWS. तर तो त्याला चेक तर करावं लागेल, त्याला माहिती तर पाहिजे. जर त्याला AWS ला कनेक्ट करायचं असेल तर त्याच्याकडे लागणाऱ्या सगळ्या प्लगइन्स यायला पाहिजे. ओके, तर टेराफॉर्म इनिट फर्स्ट एंटर अच्छा FORM. See, initializing the backend, initializing the provider plugin.
आणि काय म्हणतोय तो, इन्स्टॉलिंग HashiCorp AWS 6.61.0. कळलं? तर हा ऍक्च्युली करतोय काय, तर आपण आत्ताच बघितलं रजिस्ट्री, टेराफॉर्म रजिस्ट्री बघितली ना आपण, कुठे ते, हिअर. ओके. तर आता ऍक्च्युली काय करतोय, टेराफॉर्म सोबत त्याला कनेक्ट करायचं आहे, काम करायचं आहे. तर टेराफॉर्मचे सगळे रिसोर्सेस, प्लगइन्स त्या AWS सोबत कनेक्ट करण्यासाठी ते तो काय करणार, इन्स्टॉल करणार आधी. म्हणजेच AWS ची रजिस्ट्री, ही जी रजिस्ट्री आहे, ही रजिस्ट्री पूर्ण रजिस्ट्री तो काय करेल, तिथे डाउनलोड करणार. दिस वन बघा, इथे काय दिलेलं आहे, 6.61.0. आणि हा इन्स्टॉलिंग काय म्हणतोय, सेम थिंग, इन्स्टॉलिंग 6.61.0. तर पूर्ण रेपोजिटरी तो डाउनलोड, आर्टिफॅक्टरी तो डाउनलोड करतोय, जस्ट टू कनेक्ट विथ AWS. समजलं? तर इनिट स्टेप मध्ये काय होणार, प्रोव्हायडर इनिशियलाइज होणार, बॅकएंड इनिशियलाइज होणार, आणि फाइल्स रेडी राहणार कशासाठी, एक्झिक्युशन साठी. कळलं? पहिली स्टेज इनिट. ओके, गुड. नेक्स्ट, टेराफॉर्म FMT. टेराफॉर्म FORM, बरोबर ना? FMT. आता FMT काय करते, टेराफॉर्म FMT काय करते हे समजण्यासाठी आपण काय करणार, या फाईलला ओपन करणार. नॅनो, कोणती फाईल आहे आपल्याकडे, EC2 वाली. ओपन करतोय मी याला. मी इथे काय करतोय, थोडस मॉडिफिकेशन करतोय. याला कुठेतरी असं लिहितोय, याला आपण इथे असं इकडे तिकडे थोडं ओबड काम करतोय आपण. हा, थोडं ओबड करतोय, मीन्स फॉर्मॅट सिंटॅक्स बिघडवतोय. ठीक आहे. हा, देन याला सेव्ह करणार. आता बघा, टेराफॉर्म FMT करतोय मी. FMT मीन्स फॉर्मॅटिंग कमांडचा शॉर्ट फॉर्म आहे FMT. एंटर. बघा, त्याने EC2.tf ला काहीतरी मॉडिफिकेशन केलंय. हा, अगेन चेक करा तुम्ही. नॅनो, इथे तुम्हाला दिसेल जे आपण चेंज केलं होतं ते तर गायब झालं. तर त्याला FMT काय करणार, ऍक्च्युली प्रॉपर फॉर्मॅटिंग करणार. ठीक आहे, व्हेरी गुड. नेक्स्ट, लाईफ सायकल मधली सेकंड, टेराफॉर्म प्लॅन. काय करणार, टेराफॉर्म प्लॅन. आता टेराफॉर्म प्लॅन काय करतं, तर तुम्हाला एक आयडिया असेल, जेव्हा पण आपल्याला काही कन्स्ट्रक्शन क्रिएट करायचं असेल तर सर्वात आधी आपण काय करतो, ब्लू प्रिंट क्रिएट करतो, नकाशा क्रिएट करतो, है ना, की आपल्याला त्या जागेवर जाऊन त्या लोकेशनला जाऊन काय क्रिएट करायचं आहे, करेक्ट, किंवा काय क्रिएट होणार आहे याची इन्फॉर्मेशन असते, है ना. तर प्लॅन त्याच पद्धतीचं तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवतो की तुमच्या AWS वर काय क्रिएट होणार आहे, क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे याची इन्फॉर्मेशन देतो, टेराफॉर्म प्लॅन. आणि ही कमांड तिथेच एक्झिक्यूट करायची जिथे आपली फाईल आहे. ओके, ह्या सगळ्या कमांड्स कुठे एक्झिक्यूट होणार, जिथे आपल्या फाईल आहे. फाईलच नाही आहे तर तो एक्झिक्यूट होणार का, नाही होणार. तर टेराफॉर्म प्लॅन करतोय आपण, आणि आपल्याला त्याने काहीतरी एरर दिलेला आहे, नो व्हॅलिड क्रेडेन्शियल सोर्स फाउंड. नो व्हॅलिड क्रेडेन्शियल सोर्स फाउंड. आपण ऍक्सेस की सिक्रेट की दिली आहे का याला, नाही. तर तो कम्युनिकेट करू शकेल का AWS सोबत, नाही करू शकणार. मग आता दुसरा ऑप्शन काय आहे, जर ऍक्सेस की सिक्रेट की दिली असती तर तो कम्युनिकेट करू शकला असता टेराफॉर्म AWS सोबत. पण आता ऍक्सेस की सिक्रेट की नाही आहे, आहे का, नाही आहे. मग कोण बोललं, रोल, राईट. का, का रोलची गरज पडेल, कारण हा इन्स्टन्स कुठे आहे, AWS मध्ये. आणि ह्या इन्स्टन्सला बाकी रिसोर्सेस वर काम करायची परमिशन आहे का, नाही. मग ह्या EC2 इन्स्टन्सला आपल्याला अलाउ करायचं आहे की बाकीच्या रिसोर्सेस वर काम करा. मग ते पॉसिबल कसं होतं, रोल. तर लेट्स कम टू IAM अँड क्रिएट वन रोल.
ओके. रोल, क्रिएट रोल, माहिती आहे ना सगळ्या स्टेप्स. AWS सर्व्हिस इथे EC2 वर लावायचं आहे आपल्याला. नेक्स्ट. काय पाहिजे आता, याला कोणतं द्यायचं आहे, ऍडमिनिस्ट्रेशन नाही. काय करणार आपण, EC2 स्पेसिफिक देणार. EC2 फुल ऍक्सेस देऊ आपण. ओके. नेक्स्ट. EC2 ऍक्सेस फॉर टेराफॉर्म. ठीक आहे. क्रिएट. आता हा रोल असाइन कसं करायचं, कुठे यायचं, ऍक्शन्स. नेक्स्ट. ऍक्शन नंतर, ऍक्शन नंतर सिक्युरिटी, मॉडिफाय IAM रोल, EC2 access terraform and update IAM role. हा EC2 इन्स्टन्स AWS मध्ये आपण क्रिएट केलाय म्हणून हे करायची गरज पडतीये. नाहीतर डायरेक्टली तुम्ही ऍक्सेस की, सिक्रेट की लावायचं आणि काम करायचं. ठीक आहे. जे काही परमिशन राहणार ते त्या ऍक्सेस की, सिक्रेट कीवर राहणार, म्हणजेच त्या युजरवर राहणार. कळलं का. AWS तुमचं झालेलं आहे म्हणून मी त्यामध्ये डीप मध्ये जात नाहीये. ओके. सो नाव where we are here. ओके. नाव ट्राय अगेन टेराफॉर्म प्लॅन. आता हा एरर येईल का आपल्याला, नाही येणार, कारण त्याला प्रॉपर रोल आपण असाइन केलेला आहे EC2 फुल ऍक्सेस वाला. सी, प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. प्लॅन मध्ये आता तो काय क्रिएट करणार तुम्ही AWS वर, आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळणार हे सांगतोय. बघा काय काय दिलंय आपण इन्फॉर्मेशन. AMI दिलेली आहे. देन त्यानंतर ARN कधी मिळतं, क्रिएट झाल्यावर मिळतं. तर नोन आफ्टर अप्लाय. अवेलेबिलिटी झोन कधी मिळणार, आफ्टर अप्लाय, ऑटोमॅटिक. देन त्यानंतर ID आफ्टर अप्लाय. ठीक आहे. कळलं का. आणखी आपण काय दिलं होतं, रिजन. रिजन दिलेलं आहे. देन त्यानंतर आपण सिक्युरिटी ग्रुप इथे दिलेला आहे. अवेलेबल आहे प्रो ना. ठीक आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नंतर न मिळणार आहेत. ओके. तर 1 to add, 0 to change, 0 to destroy. परफेक्ट. नाव ट्राय. काय म्हणतोय तो, टेराफॉर्म अप्लाय. सो आपल्याला पण तेच करायचं आहे. सेकंड स्टेप काय असेल, टेराफॉर्म अप्लाय. आता अप्लाय म्हणजेच काय करणार, जे पण आपण आता बघितलेलं आहे या स्ट्रक्चर मध्ये, त्याच्यावर तुम्ही कन्फर्म आहात की हा ठीक आहे हेच आपल्याला क्रिएट करायचं आहे. ओके. देन नाव अप्लाय. अगेन त्याने काय दिलेलं आहे, टेराफॉर्म अप्लायने काय दिलेलं आहे, अगेन आपल्याला स्ट्रक्चर सांगितलेलं आहे की आणखी बघा तुम्ही चूक करू नका, डबल व्हॅलिडेट करा. ठीक आहे. डबल व्हॅलिडेट करा, चूक करू नका. आणि जर तुम्ही कन्फर्म असाल तरच इथे यस टाईप करा आणि समोर जा. आता आपण यस टाईप केलंय. आता यस टाईप केल्यानंतर तो काय बोलतोय आपल्याला, क्रिएटिंग. काय क्रिएट करणार आहे, EC2. कुठे क्रिएट करतोय, तर इथे येऊन बघा. सी, एक इन्स्टन्स क्रिएट होताना दिसतोय इथे, दिसतोय. आणि हा आपण कशाने क्रिएट केलाय,
टेराफॉर्मने क्रिएट केलेलं आहे. बरोबर ना? राईट. तर कसं करायचं आहे हे एवढं समजलं. टेराफॉर्म फाईल कशी लिहायची आहे? एकदम बेसिक फाईल लिहिलेली आहे. फक्त EC2 इन्स्टन्स क्रिएट करतोय. तुम्ही भरपूर मोठ्या मोठ्या फाईल्स लिहिणार. पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर EC2 युजर S3 बकेट राऊट 50 सगळं क्रिएट करणार तुम्ही. हा बकेट पण क्रिएट करू शकतो ना आपण. हो, करता येईल. करता येईल. फाईल्स व्यवस्थित लिहायला लागेल तुम्हाला बस. प्रोव्हायडर व्यवस्थित द्यावा लागेल बस. तर इथे 2 प्रोव्हायडर देता येईल मग तुम्हाला. ओके. आता हे क्रिएट झालेलं आहे. परफेक्ट आहे. आता तुम्हाला आणखी एक टर्म बघावी लागेल की काय जेव्हा तुम्ही डिस्ट्रॉय करताना जेव्हा तुम्ही VPC सबनेट राऊट 53 वगैरे वगैरे क्रिएट केलेलं आहे तर तुम्हाला जर डिलीट करायचं असेल इच अँड एव्हरी रिसोर्स तेव्हा तुम्ही काय करता एक 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 डिलीट करणार ना किती वेळ लागतो VPC डायरेक्ट डिलीट होतो का होतो का नाही होत सबनेट करा राऊट 50 सगळे डिलीट करा नंतर ना VPC डिलीट होईल टेराफॉर्म मध्ये आपल्याला तसं करायची गरज नाही तो प्रत्येक रिसोर्स एक एक करून डिलीट करेल तर त्यासाठी काय करावं लागेल डिस्ट्रॉय टेराफॉर्म डिस्ट्रॉय तर लास्ट डिस्ट्रॉय आणि ही कमांड काय करेल तुमचं रिसोर्स डिलीट करेल सी रिफ्रेशिंग स्टेट अगेन तो विचारतोय सगळं मी डिलीट करणार आहे बरं बघा उडलं तर गेलं तुमचं नुकसान होणार आहे कन्फर्म आहात का येस करा डू यू रिअली वॉन्ट टू डिस्ट्रॉय ऑल रिसोर्सेस येस बिकॉज वी आर प्रॅक्टिसिंग इन नाव ओके सो या पद्धतीने असेल तुमचा टेराफॉर्मची लाईफ सायकल आज काय शिकलो आपण टेराफॉर्म what is terraform how to create a file for terraform and how to create resource using terraform lifecycle means terraform commands ओके सो इथे थांबूया आपण बाकी उद्याला बघू